कंपल्सरी असेल. आपण पाहता नक्कीच जर्मन चषक 2025 पर्व सायवन अजित क्रिकेटचा माथारा शिवसेना शाखा अजित क्रिकेटचा माथारा आपण पाहतोय. सौ बाजूनं एकच सिम्बॉल एकच मात्र मशाल आणि मात्र पाहू शकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. बॉलिंग मार्क वरती आलाय वैभव बद्दल आपण पाहतोय आणि या बॅटिंग करता नितीन तांडेल आणि मात्र अजित धोंडे. स्ट्रायकर वरती आहे नितीन तांडेल. रॉस्टर पाहू शकाल नक्कीच अजित धोंडे आणि बॉलिंग मार्क वरती पहिला स्पेल करता मेंटेन पॉवर प्ले करता यंगस्टार उसगावकडनं प्रमोट केले गेलंय वैभव. पहिलाच बॉल यावली मात्र क्रिकेटमध्ये पाहू शकाल मात्र चेंडू निघून जाईल ज्या ठिकाणी झेल नाही झाला चेंडू मात्र थांबला देखील नाही. रेस ऑफ द झारी चौकार 4 धावा आणि मात्र ज्या ठिकाणी नशिबानं आपले दरवाजे उघडले गेलेत आणि त्या मात्र लक या शब्दाचा वापर आणि चेंडू मात्र नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. टीम मात्र दोदरेपणा पहिला चेंडू मात्र जर पाहिला तर लोअर फुलटॉस मध्ये होता आणि लोअर फुलटॉस मध्ये मात्र ॲजप्ट पाहू शकाल त्या ठिकाणी यंगस्टार उचगावच्या विरोधात आई कल्पादेवी धोंद्रेपणा आपण पाहतोय. नितीन तांडेल सायकलवरती नॉनस्टिकला पण हर्षितला पाहतोय आणि बॉलिंग मार्कवरती वैभवच्या पहिल्याच बॉलवरती 4 धावा. स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात मिळाली आहे कारण ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती पहिल्याच बॉलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ती मात्र नक्कीच पाहू शकाल टीम कल्पादेवी. नितीन तांडेल पुण्याची आपल्या सायकल एनवरती पाहतोय बॉलिंग मार्कवरती वैभवची गोलंदाजी. वैभव देखील एक अष्टपूर खेळाडू आहे खूप चांगल्या पद्धतीने 2 ते 3 वर्षामध्ये या क्रिकेटमध्ये खूप चांगल्या रुजू केलाय. राईट ऑन द टार्गेट सरळ मात्र यस्त्या उद्ध्वस्त दांडी 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 गोल विकेटचं बदल खेळाडू बाद मिस्टर नितीन तांडेल बॅक टू द लगआउट विकेट क्रमांक फर्स्ट. धन्यवाद डीजे. एकच गाजावाजा हा सायवरकरांचा विद्यमान राजा आपण पाहतोय आणि खऱ्या तर सॉंग दे तुमच्यापर्यंत पोहोचताय. धन्यवाद आपले देखील तुषार डोंगरे खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं खऱ्या अर्थानं विशेष सगळे आर्थिक स्वरूपानं यामध्ये स्पर्धेला छान काम केलंय. बॉलिंग मागवरती पाहत असताना दीपक यावली परफेक्ट ऑन डिलिव्हरी बॅटचं एज पाहू शकाल. परंतु थोडंसं शकून खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र थोडंसं डबल माइंडमध्ये मला पाहायला मिळाला. दीपक त्यातला मग पाहतोय वंडन स्वरूप यावली मात्र बॅटिंग करण्याकरता सज्ज होतं. अजित अजूनही मैदानात पाहू शकाल. नितीन तांडेल थोडंसं मात्र हलक्याने बाद झाला. पहिल्या बॉलवरती 4 धावा. दुसऱ्या बॉलवरती विकेट तिसऱ्यावरती मात्र दीपक दया स्ट्रायकर एनवरती आला आणि सिंगल प्रमोट केली आणि या सिंगलच्या सहाय्याने मात्र 3 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती 5. अजित धोंडे वैभवच्या विरोधात यावेळी चांगला स्ट्रोक खेळला. अजितच्या बॅट मध्ये फेकून दिलाय बॉलला स्क्वेअरले डीफरनं बॅकवर्ड स्कोरचा हा पाहायला मिळतो षटकार. सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. अजित एक अप्रतिम स्ट्रोक खेळतोय पण 3 चेंडू पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने शॉट देखील झाला होता आणि त्याचबरोबर पाहू शकाल एक चांगला स्ट्रोक खेळला गेला स्क्वेअर लेग डीप मधनं सलग बॉलला फेकून दिला आउट ऑफ द पार. यावली फुल यांचा बॉल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यावली मात्र फलंदाज सफल देखील झालं तरी मात्र वैभवनं आपली खऱ्या अर्थाने स्थिरता मैदानाच्या पाहायला मिळाली कारण कुठल्याही प्रकारचा मात्र शॉर्ट ऑफ कुठे मात्र मिड विकेटला खेळण्याकरता चेंडू दिला नाही आहे. परफेक्ट आता फुल यांचा बॉल वापर केला गेला. 5 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन ती मात्र 11 या धावसंख्येवरती. त्यावेळी की स्टॉप पाहू शकाल जोरदार स्ट्रॉंगली अपील होती. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं मेंटेन पॉवर पेचं आणि धावसंख्या फलकावरती कल्पादेवी धोंद्रेपडा 1 विकेट डाऊन आणि 11 रन कार्ड. निल्सन आकडा मात्र नक्की फलकावरती पाहायला मिळतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. दुसऱ्या स्पर्धेचा बॉलिंग मार्केट पाहू शकाल यंगस्टार उजव्याकडे कोणाला प्रमोट केलं जाईल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक देऊयात डीजेला संधी. ऐकूयात डीजेला.
धन्यवाद ते डीजे. आपण पाहतो एक चांगली स्पर्धा खूप चांगली होती. मात्र बॉलिंग मार्कवरती मुकेश खरपडे आपण पाहतोय क्रिकेटचा खूप मोठा अनुभव घेऊन एक्सपिरियन्सचा बेस्ट टीचर आपण पाहतोय मुकेश खरपडे यांच्याकडे अनेक वर्ष उचगाव टीम करताना महत्त्वाचं अस्त्र म्हणून कुठेतरी मात्र 3 ते 4 पावलांचं चरणं आणि कुठेतरी मात्र गोल्डन फिंगर म्हणून मॅजिकल ओव्हर म्हणून त्यांच्याकडे संबोधलं जाईल. तोच मात्र यंगस्टार उचगावकडनं मुकेशला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. दुसरा स्पेल करता दीपक दया, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. आपण जर पाहिलं तर आज टीममध्ये पूर्ण टीम अवेलेबल नाही आहे. त्यामध्ये पाहिलं तर अभिनंदन पाहू शकाल खेळाडू पाहायला मिळत नाही आहे. तर पाहिलं तर नक्कीच चांगले बॅटर्स आपण पाहतोय. आता मात्र अजित आणि दीपकवरती पूर्णपणे जबाबदारी लक्ष्मण होते देखील नाही आहे. मनोज वरटा देखील आज टीममध्ये नाही आहे. कुठेतरी या सर्व खेळाडूंची जाणीव टीम मात्र कल्पातीला असेल. त्यानंतर आता पूर्णपणे येणाऱ्या बॅटर करतात ज्याच्यामध्ये रणजित धोते देखील असेल आणि त्याला पाहिलं तर नक्कीच संदेशला देखील पाहू शकाल. मात्र दीपक ज्याच्यावरती तर पूर्णपणे हे लक्ष वेधलं गेलं मॅचचं. कारण इथनं या मॅचला जर 35पर्यंत धावसंख्या जर पोहोचली तर मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल टीम. मात्र आई कल्पाती होते पडा. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. स्लोअर बॉल त्यावरती मात्र जर पाहिलं तर टीप पॉईंट पाहायला मिळतोय. सन्मान केलंय बॉलचा अटॅक पाहू शकाल. फक्त बॉलला दिशांचं काम केलं दीपकच्या माठमधनं आणि एका सिंगलनं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपनिंग केलं दीपक दयातनं आणि धावसंख्या फलकावरती 12. मुकेश खरपडे पण पाहतो यावेळी बॉलिंग कबाकवरती असताना अजून 5 चेंडूचा खेळ मात्र शेष पहिल्याच बॉलवरती आपली चमक दाखवली आहे. ती मात्र आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहू शकाल. कुठेतरी हॉप ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल. यावेळी राईट ऑन टार्गेट परफेक्ट अँगल इथं करेक्ट पाहायला मिळतोय आणि सरळ टार्गेट विकेटचा पतंग खेळाडू बाद मिस्टर अजित धोटे बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. बॅक टू विकेट डाऊन टीम मात्र धोतेपडा पाहतो. आता पूर्णपणे रणजित धोतेले मैदानाच्या आतमध्ये अजित धोतेचा बंधू आपण पाहतोय आणि मुकेश खरपडे म्हणून म्हणतो ना एक्सपिरियन्स ॲज अ बेस्ट टीचर. जीवनातील सर्वात जर आपण पाहिलं तर महत्त्वाची गुरु किल्ली अनुभव मात्र खूप असणं गरजेचं आहे आणि तोच मात्र मुकेशने आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध केला गेलाय. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्यावरती विकेट्स. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. शॉट मिड ऑफला पाहू शकाल. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड जाऊन पोहोचतोय. चौकार करता रणजितच्या बॅटमधनं पहिला चौकार आणि पहिल्या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतो नक्कीच 16 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग क्रमांकवरती आहे. त्यातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळते. अजून आपण पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष आहे. कारण षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती मार्गस्थ आहे. पूर्ण महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने पाहत असताना आणि मात्र घरी बसलेल्या प्रेक्षक राजांना माझी विनंती असेल की या स्पर्धेच्या बद्दल पाहू शकाल. नक्कीच हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. परी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. नितेश पाटील, उमेश फगत आणि टीम कंपनी. आपली व्हाईट बॉल सूरज आम्हाला दर्शवताना आणि या व्हाईट बॉलनं धावसंख्या एकेरीनं 17 या धावसंख्येवरती. रणजीतच्या बॅटमध्ये खूप सारी सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलतरी चौकार आला रणजीतच्या बॅटमधनं. दीपक दया थोडंसं मात्र आज या मॅच स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय. थोडंसं बॅकफुटला गेलाय. अजित मात्र बाद झाला. यावेळी बॉलला उडवलं चेंडू फावेमध्ये या फ्री विकेट मधनं. उंची जास्त लांबी कमी होते. ड्रॉप त्या ठिकाणी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र दीपकने रोखले गेलंय. याच 2च्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. दुसऱ्या स्पीडमधील लेग ब्रेक मला पाहायला मिळतोय. मी म्हणतो ना मॅजिकल फिंगर ओव्हर. कारण कुठेतरी आपण पाहिलं तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक आपण पाहतो ज्या ठिकाणी 5 चेंडू झाले. 4 चेंडू झाले. 4 WD. आता नक्कीच वाईट. यावली आसमानी टोला मिड विकेटच्या सरळ आमच्या स्वागताला रणजित धोटेचा हा ब्रँडेड फटका षटकार.
धन्यवाद डीजे. आणि खऱ्या अर्थानं राहुल पाटीलचे फॅन काय आहेत याचा उत्तर दिला गेलाय. जेव्हा कल्याण डोंबिवली तेव्हा मात्र राहुल पाटील आणि जेव्हा मात्र गणेशपुरी सायवन तेव्हा मात्र रणजित धोदळे. काही जबरदस्त अटॅक केलाय कारण अजित बाद झाला, नितीन बाद झाला आणि मनोज वरठाच्या अनुपस्थितीमध्ये जेव्हा मिळाली संधी त्याचं केलं सोनं. रणजित धोदळे त्याचं नाव आहे. एक षटकार एक चौकार, स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. मुकेश खरपटची गोलंदाजी थोडीशी मात्र हेमुजी घरत माग ठरली आहे या स्पेलमध्ये. या ठिकाणी षटकार चौकार वाईट देखील विकेट देखील पाहायला मिळाली. पुन्हाच एकदा यावली वाईट बॉल प्रिकॉन करण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं चेंडूला वेरिएशन देण्याचा प्रयत्न करतोय. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी या सूत्राचा वापर जरी केला तरी मात्र थोडंसं बॉलला आधी फिरवणं खूप गरजेचं होतं. जास्त त्या ठिकाणी कट केलाय बॉल. आणि मग पाहिलं तर या एकेरीनं धावसंख्या फलकावरती 26 या धावसंख्येवरती 26 मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोचली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. यावेळी मात्र मिस्टर आम्ही बाट सय्यद या ठिकाणी मात्र झेर होईल कॅरी आणि मिस्टर रणजित धोदळेला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. शेवटचे अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक. सर यांचे दोन्ही कर्णधार जंबे घाटेकर आणि आई गवदेवी कलंबई. धन्यवाद डीजे. रणजितने आपलं काम केलंय. रणजितच्या बॅटमधनं तुम्ही जर पाहिलं तर ताबडतोब बल्लेबाजी. जर पाहिलं तर फक्त 5 चेंडू खेळला आणि त्या ठिकाणी मात्र 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. एक षटकार एक चौकार एक सिंगल आणि 2 धावा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज वरठा आपण पाहत आहे आणि या शेवटचं स्पेल करता बॉलिंग मार्कवरती आहे. डबल विकेटचा हाच फायदा आहे. दोन्ही साईडने खेळण्याकरता मिळतं. पण दीपक दयात आता इथनं जबाबदारी नाही आहे. आता खेळावा लागणार आहे या टीमकरता कारण पहिली सिंगल फक्त आली आहे आपल्या बॅटमधनं. 3 चेंडू खेळला गेला, फक्त 2 धाबा दीपकच्या बॅटमधनं आल्या. अंतिम स्पेल करता रोशन. यावेळी स्लाइस ऑफ द गेम चांगला स्ट्रोक आहे. बॉलला त्या ठिकाणी मिड ऑफला ट्रॅव्हल केला, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार आणि मात्र या 4च्या सहाय्याने स्कोर कार्ड धावून पोहोचते फलकावरती 30 या धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली नव्हती. ज्या ठिकाणी वैभव आला बॉलिंग मार्कवरती त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फक्त 11 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं तर मुकेश बॉलिंग मार्कवरती आला आणि रणजितनं त्यावरती केला आक्रमक प्रहार अटॅक. आणि तर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या धावसंख्येवरती. 21, 22, 23, 24 आणि 25 आपण पाहतोय वाड्या तालुक्यातील देखणी स्पर्धा. उमरॅन टीम आपण जर पाहिलं तर वडवली 51 स्पर्धा आपल्या भेटीला येते. 5 दिवसाचा पाहू शकाल. यावली रायथॉन सरळ दांडी विकेटचं बदल खेळाडू बाद. धन्यवाद त्रिजे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे स्ट्रोक केले तरी 40+ धावसंख्या कारण 30 धावा तुमच्या बॅटमधनं आता आला. खूप सारे मात्र टोटल ही उभारली गेली आहे. मात्र 4 चेंडूवरती 2 मोठे फटके किंवा मात्र 10 तरी धावसंख्या 40+ जाऊ शकेल टीम आपण 3 ओव्हरमध्ये. आई कल्पाद्वित होते पाडा यंगस्टार रोशन यावेळी कमबॅक करतो. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट्स. मॅच चेंडू घ्यायचा तो पाहू शकाल मॅच बॉल. सगळ्यांत दोन्ही कर्णधार ज्याने नक्कीच पोहोचणार होता टॉस बॉक्स मध्ये जंबे घाटेकर आणि आई गावदेवी कलंबई. 1:15 वाजतात. यानंतर प्रत्येक मॅच ही 3 ओव्हरचीच असेल कारण वेळ खूप कमी आहे. दोन्ही टीम्स उशिराने स्पर्धेत दाखल झाल्या. टीम कलंबई देखील उशिराने त्याच मात्र अर्थाने षटक कपात केले गेले. संध्याच्या बॅटमधनं मिडविकेटनं बॉलला ब्लास्ट केलाय. शेडू पाहायला मिळतो ज्या ठिकाणी सिंगल
एवढं मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि एकाच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती 31 वरती जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावकडे हाताने पाहू शकाल यावेळी मात्र बॅटर आपण पाहतोय मनोज वरटा. त्याच्या मॅटमधनं आता अपेक्षा देखील असेल की मोठ्या स्ट्रोकची, कारण उर्वरित 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल. लेफ्ट बॅट्समन पाहतोय धावकडे हाताने यावेळी मात्र फलंदाजी करेल. शेवटचे अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. मनोज वरटा यावेळी सायकर एन वरती पाहतोय, तयार होते आपल्याला नक्कीच बॅटिंग घेतात. डब्यानं मैदानाच्या पाहू शकाल संदेश धुदळे आणि मनोज वरटा आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती आहे मिस्टर रोशन. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी मध्ये कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ मध्ये पहिल्या इनिंगमध्ये बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. स्कोर कार्ड 31 कार्ड अंतराईचं आपण पाहू शकाल. 31 धावसंख्येची टोटल. त्यावेळी परफेक्ट ऑन बॉल, सुंदर शेडू त्यावेळी पाहू शकाल. मात्र एक सिंगल तेवढी जास्त काय मिळणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येस नो मध्ये ती धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सो वाटतं नक्कीच पार पडतोय. 2 रन दिस कंप्लीट, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. शेवट अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. मोठा स्ट्रोक ते आता येणंच बाकी आहे मनोज वरटाच्या बॅट मधनं. 5वा बॉल यावेळी मात्र इंटू द गॅपचा बॉल पाहू शकतो. या ठिकाणी सिंगल दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? मात्र त्या ठिकाणी फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव येईल का? 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र या 2च्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती 35 वरती जाऊन पोहोचतंय. मनोज वरटा जर पाहिलं तर नक्कीच थोडंसं स्ट्रगल करतोय. पूर्णपणे बॅकफुटला गेला, बॅटवरती बॉल येतच नाहीये. दोन्ही चेंडू जर पाहिलं तर 22 स्वरूपाने धावा आल्या, बॅटमध्ये धाव आलीच नाहीये. म्हणून म्हणतो ना क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. अंतिम चेंडू बाकी आहे. 17 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या पूर्वार्धात कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती टोटल जर पाहिली तर आई कल्पादेवी धोत्रेपडा 35 वरती जाऊन पोहोचली आहे. टार्गेट खूप चांगला आहे या वातावरणामध्ये. दुपार सत्रामध्ये पाहिलं तर हिट देखील वाढली आहे. मात्र इथनं कशा शेवटच्या बॉल तर पाहू शकेल आक्रमिकता. पुन्हा एकदा यावेळी मात्र नशिबाची साथ मिळती आहे सातत्याने. यावेळी स्टॉप केलं बॉलला, सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव येईल का? पार मिळेल. मात्र या षटक कंप्लीट झाले तिसरं आणि मात्र या 2 धावेनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचतंय. 37 या धावसंख्येवरती विजयाकरता 38 धावांचं टार्गेट आहे. आणि आपण जाऊया ज्या ठिकाणी जांबे घाटेकर आणि आई गौदी कलंबाई संघाची नाणेफेक करता हेमूजी खरत यांना विनंती करते की आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. मॅच क्रमांक पाहतोय. तर कलंबाई ब्रेकिंग पाहतो घाटेकर आणि कलंबाई यांच्यामध्ये नाणेफेक करण्याकरता आपण नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष आणि चांदी प्रेमीचे अध्यक्ष आमचे परमित्र हेमूजी घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. टीम कलंबाईचा कॉल आज विन टीम घाटेकर. त्याआधी मात्र नक्कीच पाहतोय की नाणेफेक जिंकली काय निर्णय का असेल? फिल्डिंग घेण्याचा निर्णय आणि फिल्डिंग घेत असताना मात्र या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि डबल विकेटबद्दल काय म्हणशील? नक्कीच चांगलं आयोजन केलेले. ग्राउंड पण एकदम पूर्ण आहे, सर्कलमध्ये आहे आणि जास्तीत जास्त ओव्हर खेळवण्यात प्रयत्न करतात. खूप चांगला प्रयत्न होता सकाळपासून. आमचा देखील प्रयत्न होता की 4 ओव्हरमध्ये तुम्ही उशिराने किंवा आपण कलंबाई टीम उशिराने दाखल झाली. थोडंसं मात्र बेनिफिट याचं पाहू शकाल. मात्र यावेळी या फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि इतर फिल्डिंग करताना पहिल्यांदा मात्र प्रथम गोली मार्कवरती जो पावलं षटक कोणाकडे सोपवलं जाईल? नक्कीच रवींद्र धांगडा किंवा विजय भोईरकडे असेल. वसई ग्रामीण आदिवासी असूनच्या माध्यमातून आवडता खेळाडू ज्याचा तू फॅन आहेस, पूर्ण वसई ग्रामीण आदिवासी. नक्कीच विजय भोईरचाच फॅन आहे. कारण घाटेकर विजयपूर तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्याच गावातील खेळाडू बेस्ट ऑफ टीम घाटेकर विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. तर कलंबाई उशिराने दाखल झालं. कुठेतरी 1 ओव्हरमध्ये आता कपात केली जाईल. तुझी स्माईल सांगून जाते. मात्र या स्पर्धे आणि मैदानाबद्दल काय म्हणशील? मैदानाबद्दल तर मैदान एकदम सुंदर आहे. प्रथमच आम्ही डबल विकेटमध्ये खेळू. असं वाटतं की नानी या स्पर्धेमध्ये टीम कलंबाई टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे असं माझ्या कानावर देखील आलं होतं. म्हणजे उद्या तुम्ही तिथे क्वालिफायला खेळणार आहात. म्हणजे इथे आज काय कशा पद्धतीने तुमचे प्रयत्न असेल पहिल्या मॅच करता? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल, बघूया काय होते. आणि किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये?
40 पर्यंत. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम कलंबई आणि बेस्ट ऑफ टीम मात्र जय अंबे घाटेकर विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जाऊयात. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. सवेत मॅचच्या दिशेनं विजयाकरता टोटल तुम्ही जर पाहिली तर 38 रनचं टार्गेट आहे आणि 38 रनचं टार्गेट ठेवून मध्ये सेट करून टीम आई कल्पादेव पाहिली तर नक्कीच थोत्रेपाडा यावली मात्र पाहायला मिळते. चला नक्कीच यंगस्टार उसगाव आपली फलंदाज पाठवायची तर घाई करा. यंगस्टार उसगाव फलंदाज पाठवायचे. यावली मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय हेमूजी घरत यांचा मात्र साई सत्कार होतोय. सागर तुषार डोंगरे यांच्या मात्र शुभ हस्ते पाहू शकाल. नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान आणि सन्माननीय युवा डॅसिंग डायनामेट आपण पद्धत चांदीगड सुपुत्र आणि पाहू शकाल नक्कीच सिपीलचे अध्यक्ष हेमूजी घरत यांचा मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचत आहेत. तुषार डोंगरे आपण पाहतो नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते मायजी शाल स्पर्धेचं मात्र पाहू शकाल सन्मान म्हणून म्हणजे की सन्मान चिन्ह ही आठवण पाहतोय 2025 मध्ये. आणि खऱ्या अर्थानं कमी वर्षामध्ये कमी वयामध्ये या व्यक्तिमत्वानं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं साम्राज्य निर्माण केले वसई विभागामध्ये. तर नक्कीच जाऊयात त्या मॅचच्या दिशेनं. विजयाकरता 38 धावांचं टार्गेट ठेवून मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटर एवन झोडी मैदानाच्या आत पाहू शकाल टीम यंगस्टार उसगावकडनं. विकास आणि नॉस्टॅगला विजय 38 धावांचं टार्गेट. आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या स्पेल करता मेंटेन पॉप करता अजित तोडळे ज्याने थोडंसं नक्कीच बॅटिंग करता नाराज देखील केलं गेलं. आता मात्र बॉलिंग मार्कवरती सातत्याने या खेळाडूंना आपला परिचय दिला. तो मात्र अस्तपूर्ण खेळाडू म्हणून ओळख दिली आहे या ग्रामीण टेनिस बॉलमध्ये. तोच मात्र अजित तोडळे आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. विकास यावरी पाहू शकाल एका साईडनं लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फक्त 2 खेळाडू तुम्ही बाहेर पाहू शकाल. तुम्ही जर पाहिलं तर ऑनसाईड टीममध्ये दीपक दयातला पाहतोय. त्यानंतर नितीन तांडेल तुम्हाला पाहतो नक्कीच मिड ऑफ आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 18 बॉल विजयाकरता 38 धावांचं टार्गेट. पहिला बॉल परफेक्ट पाठचा आवाज इथपर्यंत आला होता. या ठिकाणी सिंगल प्रबुट झाली आहे. सिंगल साईड मात्र अकाउंट ओपनिंग केलंय आणि स्वतःचं मात्र अकाउंट देखील ओपनिंग केलं मिस्टर विकासनं. 17 बॉलमध्ये 37 धावा. टेम्परेचर वाढलंय खड्यामध्ये पाहिलं तर 1:15 वाजताय. मॅच क्रम पाहतो नक्कीच 3 आज थोडंसं मध्ये स्पर्धेला उशिरी झाले. यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे जांबे घाटेकर म्हणजे टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट आणि गावदेवी कलंबई त्यांच्या विरुद्ध 2 हात करणार आहे. त्यानंतर मात्र उत्सर्ज पाहू शकाल नक्कीच राजवली नक्कीच पाहू शकाल चर्मन सायवन शब्द पाहू शकाल टीम पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं मात्र आजचं शेड्यूल पाहतोय. फक्त 12 टीमला आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिले गेले आणि प्रत्येक मॅच ही मात्र 4 ते 3 वर्षी मात्र या ठिकाणी कबड्डीचा प्रयत्न केलाय. आवली चांगला स्ट्रोक आहे या ठिकाणी गौतमला मी पाहतोय. मात्र या ठिकाणी फेकी पाहिलं तर थोडंसं पाहायला मिळते. एक सिंगल त्याहून मात्र जास्त काय मिळत नाहीये आणि एका सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती फक्त ते मात्र 2 या धावसंख्येवरती. काही जबरदस्त गोलंदाजी पुढे म्हणतो ना क्रिकेटमध्ये अस्तपुरू आणि परफेक्ट ऑरन का असतो. त्याची फलंदाजी त्याची गोलंदाजी त्याचं शतरषक ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट या 3 मात्र सुतामध्ये चालणारा खेळाडू
हा क्रिकेटच्या विश्वाला देणारा ओळख देणारा पटवून देणारा व्यक्तिमत्व पाहू शकाल आणि तेच मात्र यावेळी अजित धोत्रे आपल्या टीम करता करतोय 2 चेंडू आणि फक्त धावसंख्या फलकावरती 2 आहे. तिसरा बॉल यावेळी मात्र फील्ड मध्ये फंबल जिथे एक धाव तिथे याला चौकार. म्हणून म्हणतो ना फिटनेस तुमचं खूप महत्वाचं आहे. तुमच्या शरीराची मुवमेंट होईपर्यंत चेंडू सरळ निघून गेला. रेस ऑफ द बॉल चौकार नशिबाचा 4 धावा. तीन चेंडू धावसंख्या फलकावरती 6. धावांची संख्या जर पाहिली तर फक्त 2च असते. अजितनं आपलं काम केलं मात्र फील्डने तपवू शकत म्हणतो ना की नेहमीच माझं स्ट्रॉंग ऑफ द फील्ड खूप महत्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं गोलंदाजी सर्वात मोठी बाजू कोणती असेल तर ती म्हणजे फील्ड. खराब फील्ड पाहायला मिळाली. चौकार आला आणि धावसंख्या फलकावरती 6. चौथा बॉल त्यामध्ये अगेन्स्ट उडवला आहे. त्या ठिकाणी मात्र नितीनला आपण पाहतो एक सिंगल त्याहून जास्त काय मिळणार आहे. अजित धोत्रेची मी तारीफ करेन. त्यांनी मात्र पूर्णपणे अपती मात्र एक्सटेंडेड डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीनं पाहू शकाल. मॅक्सिमम डिलिव्हरी करायला पाहायला मिळाली. खूप सारं पाहू शकाल. 4 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 7 आहे. चौकार जर आला नसता तर फक्त धावसंख्या फलकावरती पाहिली तर 3 असती. त्यानंतर मात्र 4 चेंडू धावसंख्या फलकावरती 7. अजूनही मात्र 31 धावा बनवायच्या 13 बॉलमध्ये. समीकरण आता खूप कठीण बनले. ती मात्र यंगस्टार उचगाव करता कारण इथनं सिंगल डबलनं काय होणार नाहीये. वाटा बॉल कुठल्या स्पॉटवरनं स्लोवर बॉलला महत्व दिला गेलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती फक्त 7. 13 बॉलमध्ये बनवायच्या पाहू शकाल. 31 धावांचं टार्गेट 38 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम चेंडू काही जबरदस्त परफॉर्मन्स जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम मिस्टर अजित धोत्रे. यावेळी स्लाइस केलंय बॉलला. चेंडू मात्र डीप पॉइंट मध्ये झाला. ज्या ठिकाणी संदेशला मी पाहतोय चेंडू स्टॉप करणं गरजेचं आहे. 2 धावा पाहू शकाल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फेकी आली आहे आणि षटक या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या मात्र 2 जाऊन पोहोचते ती फलकावरती 9 या धावसंख्येवरती. आता विजया करता 12 चेंडू आणि 29 धावा. प्रति पूर्णांक पाहिलं तर 14.15 सरासरी इथं मात्र करावी लागेल टीम. मात्र तप पाहिलं तर यंग स्टार उचगाव मात्र त्याआधी घेऊयात ब्रेक देऊयात डीजेला संधी. सर्वात डीजे 12 बॉल विजया करता 29 रनचा वाटला करावा लागेल टीम. मात्र यंगस्टार उचगाव विकास आणि आपण विजयची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता पूर्णपणे आपण पाहू शकाल की या मॅचमध्ये थोडं सावधगिरी पाहावं लागेल. एका साईडनं संदेशला आपण पाहतोय पॉलिक मार्कवरती आहे. दुसऱ्या स्पेल करता पाहतो इथं मात्र फील्ड देखील पाहू शकाल. जर पाहिलं तर ऑन साईड डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. स्क्वेअरली डीप आणि फाईव्ह लीगमध्ये रणजित धोत्रेला पाहतोय. ऑन साईडला पण पाहिलं तर दीपक दयात आहे आणि मिड विकेट आणि ऑन साईड डीपमध्ये पाहिलं तर अजित धोत्रेला पाहतोय आणि गौतम जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये फायनल डीपला पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने आता मात्र फील्ड थकली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला आपण पाहतोय नितीन तांडेल. 12 चेंडू 29 धावा. थोडंसं प्रेशर थोडंसं दबाव असेल कारण हवेच्या विरोधात इथनं खेळावं लागेल. आता हवेचा झोत जर पाहिला हवा तर जाणवती आहे ती मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता मात्र हवेच्या विरोधात खेळावं लागेल फलंदाज विकासला. संदेश आपला बॉलिंग क्रमांक तयार पहिलाच बॉल करता. पहिला बॉल यावेळी परिपूर्ण फायदा घेतला गेला. चेंडू निघून चालत सरळ मात्र दन दन करत निघून जाईल मात्र फायनल डीपला चौकार 4 धावा आणि मात्र या 4च्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती आहे ती मात्र 13 या धावसंख्येवरती.
फर्स्ट वन डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती. विकास जर पाहिला ना तर शपोळून खेळतोय. फुटबॉल झोन खूप त्याचा स्ट्रॉंग आहे, ती नेसता दाखवतो, पण संदेशनं चुकीच्या ठिकाणी गोलंदाजी केली आहे पहिल्या बॉलवरती. वाईट बॉल. एक चेंडू फेकून झाला. धावसंख्या 5च्या बढतीनं 54 पुस्तकी फलकावरती 14 या धावसंख्येवरती 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावा विचार करता बनवायच्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये अजितनं आपलं काम केलं, त्यानंतर मात्र संदेश जोडेला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं. संदेशने पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या बॉलवरती व्हाईट्स. एक चेंडू फेकून 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. परफेक्ट बॉल. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, मात्र फिल्डिंग तेवढी मात्र समजील नाही आहे. आपण जर फील्डमध्ये कुठल्याही प्रकारचं पाहू शकाल की कलेक्शन होत नाही आहे. एशियनच्या भूमिकेत असलेला जर खेळाडू पाहिला तर मनोज वरटा आहे, मात्र त्याच्याकडनं आज फील्डमध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर बेसावधपणा म्हणावा लागेल. कारण एक समाप्तीने आत्तापर्यंत स्वीकारली नाही आहे की प्रत्येक रन्स ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप महत्त्वाचं आहे. तेच मैदानाच्या मध्ये संदेशची गोलंदाजी थोडंसं मग तेवढी पुनर्ती करते. पहिल्या बॉलवरती चौका, दुसऱ्या बॉलवरती व्हाईट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आलाय आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती 15 वरती जाऊन पोहोचलाय. विचार करता पाहू शकाल अजूनही 23 धावा बनवायच्या, 38 धावांचं लक्ष आहे. फक्त 2 चेंडूचं खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. अजूनही 10 चेंडूचं खेळ मात्र बाकी आहे. आणि फलकावरती आपण पाहिलं तर स्कोर कार्ड ऑन द राईट्स 15 धावसंख्येत विदाउट लॉस यंगस्टार उजगाव. बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी. गुड लँड स्पॉट ऑफ द डिलिव्हरी. सुंदर चेंडू होता. चेंडू क्रमांक 3 यावेळी डॉट केला तर 9 मध्ये बनवायच्या 23. समीकरण बदललं, क्रिकेट बदललं, मॅच बदलली. आता मात्र समीकरण मोठं होतं यंगस्टार टीम करता उजगाव करता. आणि एका साईडनं संदेश धोरणे यावेळी मात्र मास्टर माइंड खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बुद्धीचा वापर करतो, पण त्यांना शक्तीपेक्षा युक्ती महान याचं मत उत्तर देत असताना संदेश धोरणे तुम्ही पाहतात. वॉट अ बॉल. परफेक्ट ऑन डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी. तर म्हणतो ना की जेमीच मात्र पाण्यामधनं आपला लँडमध्ये प्रवास करते, त्याच्यामध्ये पाणीपुडी, तिलाच म्हणतात सबमरीन डिलिव्हरी. आणि परफेक्टमध्ये जमिनी चेंडू आता लगेच 4. अजून 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आता 8 मध्ये 23 समीकरण कठीण बनलंय. नाही यहाँ से सिंगल डबल, नाही यहाँ से अक्का बुक्का, अब अभी लगाना पडेगा बेहतरीन छक्का. ब्लॉकवॉलचा बॉल अक्षरशः मला त्याला हुक केलाय. खूप चांगल्या पद्धतीने यॉर्कर बॉल गौतम त्या ठिकाणी ट्राय करतोय. सिंगल, 3 तांडे येतोय. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न फेकी आणि कलेक्शन त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र 17 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू मात्र बाकी आहे. अजून आपण पाहिलं तर 21 धावा विचार करता. 7 चेंडू आणि 21 धावा. फलंदाज विजय थोडंसं मात्र स्वतःवरती नाराज आहे, कारण त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत खूप सारी अपेक्षा देखील होती. टीम मात्र यंगस्टार उचकावला. खेळाडू कक्षामधनं पाहू शकतो सनाटा सायलेंट पसरलं गेलंय, कारण महत्त्वाचे दोन्ही बॅटर मैदानाच्या सफलता मिळाली नाही आहे. कल्पादी धोत्रे पडायला मात्र कम बॅक केलं ते अजित आणि मात्र संदेश धोत्रेनं. शेवटचा अंतिम बॉल त्यावली परफेक्ट बॉल त्या ठिकाणी पाहू शकाल की 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. शेवटचे अंतिम 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असतील.
चला स्पीड ऑफ द गेम थोडंसं मात्र घाई करा कारण खूप उशीर झाला. तिसरी मॅच अजून चालू आहे. आता 6 मध्ये बनवायच्यात 21 धावा. लक्ष्य खूप मोठे टार्गेट टार्गेट इन द चेस करावा लागेल. यहाँ से सफर है लंबा उसे तय करना है. ना कोकल से भागू शकाल ना नक्कीच आसमान से. यहाँ पर टोले तक लगाने पड़ेंगे हर गेंद के ऊपर. नसीब तो देनी भी पड़ेगी. टीम यहाँ पर पूरी तरह फंस चुकी है. यंग स्टार उसगांव यहाँ पर आखिरी 6 गेंदे और जीत के लिए यहाँ पर बटोरने पड़ेंगे 21 रन. चावली परफेक्ट बॉल मात्र की शरद गवारी यावेळेला दर्शवतानाच व्हाईट बॉल. ऊन वाढलं गेलंय. तुमच्या पंच देखील पाहू शकाल. सूरज आणि शरद गवारी पण पाहतोय. आता 6 मध्ये बनवायच्यात 20 धावा. समीकरण थोडंसं मात्र कठीण बनलंय. मॅच थोडीशी हार्ड बनली आहे. मात्र क्रिकेट अजून संपलं नाही आहे कारण अजूनही मात्र विकासची फलंदाजी तर इथनं झाली तर ती मात्र यंगस्टार मात्र नितीन तांडेल एक प्रमुख शेवटचा असर जो मात्र यावेळी वापर केला गेलाय. यावेळी शॉर्ट ऑफ होता बॉल. त्या ठिकाणी मात्र संदेश आणि अजित मध्ये एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी आणि कलेक्शन. फेकी खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा नक्की पौष्कर की 2च धावा घेतल्या गेल्या. आता 5 मध्ये बनवायच्यात 18 धावा. स्कोर कार्ड फलकावरती 20 रन कार्ड 20च्या धावसंख्येवरती 5 मध्ये 18. नितीन तांडेल आपल्या बॉलिंग मागवरती शेवटचा स्पेल करता पाहायला मिळतोय. यावली चांगला स्ट्रोक आहे. शेड्यूल ऑफ फेकून दिला गेलाय. सर आउट ऑफ द पार्क. शॉर्ट ऑफ लेनला सोडला नाहीये. फलंदाज सफळ होत आहे. बॅकपट जातो आणि बॅकपट पडून स्क्वेअर लेग बॅकपटला बॉलला फेकून दिलं गेलं. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. 4 चेंडू होते 12 धावा. ज्या ठिकाणी 6 चेंडू 21 धावा होत्या. गोलंदाजी खराब ठरली आहे ती मात्र नितीन तांडेल. फक्त 2 चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या गेल्या. 21 धावा असताना त्याला मात्र बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं. ऑप्शन क्रमांक त्यांच्याकडे अजून देखील होता की एका साईडला पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती. तिसरा बॉल. यावली मात्र झेल होईल का? रणजीतने केली आहे चुकी. सिंगल आली आहे. फेकी कलेक्शन मनोज कडनं महत्वाचं आहे. एकच धावली आहे. विकेटचा पण पाहू शकाल. आता 3 मध्ये बनवायच्या 11 धावा. विजय या ठिकाणी बाद होत आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये रोशन. तर 3 मध्ये बनवायच्या 11. विकास सेल हा खूप म्हणत होता. झेल छुटा सपना टुटा. रणजितनं चुकी आहे केली आहे. पण नितीन तांडेल कमबॅक करू शकेल का? त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फेकून दिलं. बोला म्हणतो ना की मात्र पकडो क्या जीतो मॅच. शॉर्ट ऑफ लेनला तो सोडणार नाहीये. या 6 धावा. आता 2 मध्ये बनवायच्यात या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 धावा. रन चेसिंग कंपल्सरी आहे. शॉर्ट ऑफ लेन आणि मात्र रणजितने सोडलेला झेल. पण म्हणतो ना झेल छुटा सपना टुटा. बॉल द्यायचा आहे. फलंदाज जर पाहिलं ना तर एका साईडने खेळतोय. त्याचं मात्र आवडतं क्षेत्र असेल लॉंग लेग, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. आणि मात्र त्याच्या परफेक्ट मात्र असं म्हणतात ना की हा बैली मुझे मार. त्याच मात्र शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला जातो. त्याच मात्र शॉर्ट ऑफ लेन अक्षरशः मात्र बॉलला फेकून दिले जाते. तो झेल खूप महत्वाचा होता. 2 मध्ये बनवायचा आता 5. 5वा बॉल तयार. बॉलिंग मागवरती आहे. नितीन तांडेच्या बॉलला पेस नाही आहे. नुसतं कुठून तरी मात्र स्लोअर गोलंदाजी केली जाते. स्पीड ऑफ द गेम खूप महत्वाचं असतं. मात्र विकासची मी तारीफ करेन की जबरदस्त इन्फॉर्म झालाय. 5वा बॉल. यावेळी डीप पॉइंट. त्या ठिकाणी पाहिलं तर फिल्डिंग आणि चेंडू निघून जाईल. चौकार. 4 धावा.
हा चेंडू आडला नाहीये, दलभद्री म्हणावं लागेल. गलिच्छ तुषार डोंगरे. हडकमूल सरांच्या भाषेत दलभद्री. पोता पोता हे वाक्य होतं हडकमूल सरांचं. आणि तीच मात्र फील्ड पाहायला मिळतीये. आता एक बॉल आणि एक धावेची गरज आहे. रन चेसिंग कंपल्सरी आहे. एक मध्ये बनवायची एक धाव. 6 चेंडू 21 धावा पाहिजे होत्या. 20 धावा 5 चेंडूवरती मात्र नितीन दांडेला दिल्या गेल्या. त्या ठिकाणी झेल सुटला रणजित धोत्रेकडनं. हा चौकार आला. त्या ठिकाणी 10 धावा आल्या. म्हणून म्हणतो ना की तुषार डोंगरे झेल सुटा और सपना टूटा. रन चेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू मध्ये बनवायची एक धाव. आता डॉट शिवाय पर्याय नाहीये. मात्र विकास काय जबरदस्त यंग स्टार उसगाव कडनं. दोघांमधली चकमक, दोघांमधली जुगलमध्ये एका साईडने यंगस्टार उचगाव तर एका साईड नाही कल्पाद्वी धोत्रेपडा. नितीन दांडेल आपल्या शेवटच्या बॉल करतात यार. विकास मात्र शपण करण्याचा प्रयत्न करेल का? राईट हँड टार्गेटने मात्र डॉट होईल बॉल. मात्र यावेळी यस आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र बॉलला बॉल स्टॉप केला असेल तर मात्र पाहू शकाल पंच निर्णय करवायचा आहे. बॉल स्टॉप झालाय. एका धावेनं ती मात्र आई कल्पादेवी ही मॅच मात्र धोत्रेपडा जिंकली आहे. कारण चेंडू स्टॉप केला गेलाय. मनोज वरठाण त्या ठिकाणी आणि आमचे शरद गवार आमचे निर्णय पोहोचत नक्कीच पाहतोय. सर नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय नक्कीच डॉट बॉल. आणि आपण पाहू शकाल की मॅन ऑफ द मॅच फोटोग्राफी पाहू शकाल नो डाऊट मिस्टर रणजित धोदळे या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो. चला लगेच स्पीडअप करा टीम कलंबई आणि टीम मात्र घाटेकर आंबे घाटेकर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि टीम कलंबई आपण मात्र खेळाडूचे फलंदाज पार पाहिजेत. त्यानंतर मॅच करता रणजित धोदळे. मॅन ऑफ द मॅच तुषार डोंगरे यांच्या शुभास्ते पाहू शकाल की या ठिकाणी वितरित केली जाईल.